कागदासारखी पातळ चपाती आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कागदासारखी पातळ चपाती कशी लाटायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्याकरिता मला सगळ्यात पहिल्यांदा तर पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळण्याकरता बघा 6 ते 8 चपात्याचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। पीठ मळण्याची पण एक पद्धत असते मैत्रिणींनो, नवशिक्या मुलींनी तर अगदी आवर्जून हा व्हिडिओ बघा। तुम्ही या पद्धतीने जर पीठ मळलं तर तुमचं पीठ मळणं कधीच फसणार नाही। तर बघा, पीठ मळायला कधी पण असा खोलगट बाउल किंवा ही खोलगट प्रकारची एक छोटीशी पाटी आहे, त्यामध्ये पीठ मी मळत आहे। आजूबाजूला जास्त सांडत पण नाही आणि अगदी थोडं पाणी घेऊन गोल 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 फिरवलं ना, पटकन पिठाचा गोळा होतो आणि पीठ मळायला आपल्याला अगदी सोपं जातं। तर तुम्ही इथे बघत असाल व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो, अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये आणि स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ मैत्रिणींनो आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर नाही आवडत असतील तरी डिसलाईक केलं तरी चालेल। तर बघा, मी इथे आता पीठ मळून घेत आहे। तर बघा, तुम्ही इथे पीठ मळून झालेलं आहे। आता मी हे पीठ बाकीची कामं आवरेपर्यंत म्हणजे ओट्यावरचा जो काही पसारा आहे तोपर्यंत आवरेपर्यंत 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवते। तर इथे बघा, मी 10 ते 15 मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच चपात्या लाटायला घेतल्या। प्रत्येक घरामध्ये प्रत्येकांचे खायचे नखरे वेगवेगळे असतात। तसंच आमच्या घरामध्ये माझा नवराच अजिबात जाड चपाती चालत नाही। माझ्या नवऱ्याला अगदी कागदासारखी पातळ चपाती लागते। तर मी बघा इथे आता चपाती लाटायला घेतलेली आहे आणि उंडा बनवताना मला वाटलं व्हिडिओ सुरूच आहे पण बंद होता, तरी पण म्हटलं जाऊ दे आता आपण शूट करावं। तर बघू शकता तुम्ही येथे किती पातळ अशी ही चपाती लाटून झालेली आहे। मैत्रिणींनो, ही जी पातळ चपाती आहे ती अगदी कागदासारखी असते, त्याच्यामुळे ती शक्यतो जास्त फुगत नाही पण मऊसूत होते। तर इथे बघा, अगदी छोटासा गोळा घ्यायचा, उंडा घ्यायचा, छोटासा घ्यायचा आणि काय करायचं, आपण जशी नॉर्मल चपाती बनवतो त्याच पद्धतीने याला तेल वगैरे लावून घ्यायचं। तर बघू शकता तुम्ही, मी आता तव्यातली चपाती पण भाजत आहे आणि पळपटावरची चपातीही लाटत आहे। याच पद्धतीने चपाती भाजून घ्यायची आणि लाटून घ्यायची। तर बघा, अगदी कलरही तुम्ही बघू शकता आणि लाटण्याची पद्धतही तुम्ही बघा, किती म्हणजे अगदी काठ आणि काठ धरून लाटावे लागतात आणि मध्ये जे चपाती लाटायची असते ना ती अगदी शेवटी लाटली तरी चालतात, सुरुवातीपासून काठ लाटायला घ्यायचे। तर बघा, मी कुठेही व्हिडिओ अगदी स्किप केलेला नाही किंवा फास्ट केलेला नाही, तुम्हाला समजावं याकरिता अगदी अशा या पद्धतीने मी चपाती लाटत आहे। तर बघू शकता तुम्ही आणि भाजण्याची ही पद्धत बघा, माझा गॅस तुम्ही इथे बघत असाल फास्टच आहे। फक्त चपाती पातळ अशी नाही, ती भाजली पण पाहिजे चांगली, अशी प्रत्येकाच्या घरामध्ये नमुने असतातच। तसंच मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या घरी माझ्या नवऱ्याला अशा कागदासारख्या पातळ चपात्या लागतात। तर इथे बघा, भाजणंही तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी किती वेळ ती चपाती भाजत आहे आणि मागून आणि मागची बाजू पुढची बाजू याच पद्धतीने भाजावी लागते। जरासुद्धा त्यांना कुठं असं मऊसूत किंवा चपातीला आपल्या थोडंफार असं हे राहतं ना, थोडंसं कच्चं वगैरे अजिबात चालत नाही, त्यांना अशा चपात्या लागतात। तर या पद्धतीने मी आता तुम्हाला 4 चपात्या लाटून दाखवत आहे। बघा, एक चपाती तर लाटून झालेली आहे, भाजून झालेली आहे। आता इथे मी दुसरीही चपाती तव्यावर टाकलेली आहे
आता मी तिसरी चपाती लाटून घेत आहे. त्याच पद्धतीने लाटायची. सुरुवातीला मैत्रिणीनो, मला जेव्हा नवीन चपाती लाटत होते तेव्हा मला एवढ्या चपात्या जमत नव्हत्या. म्हणजे ह्यांच्या तर चपात्या मला जमतच नव्हत्या. पण हळूहळू भरपूर दिवसांनी मी शिकत गेले आणि घरात प्रत्येकाला वेगळ्या म्हणजे सगळ्यांच्या आमच्या नॉर्मल चपात्या असतात आणि यांच्या चपात्या अशा असतात. तर तुम्ही इथे बघा, फुगते, थोडीफार फुगते ही चपाती, नाही असं नाही, पण अगदीच पातळ असते. पातळ असू दे, न फुगू दे, पण अगदी गोल गरगरीत असते आणि मऊसूत होते. म्हणजे ती काय पातळ आहे म्हणून कडक वगैरे तर अजिबात होत नाही. तर तुम्ही इथे बघा, आता माझी दुसरी चपाती पण भाजून झालेली आहे. तिसरी चपाती मी आता तव्यावर टाकून घेते आणि चौथी चपाती ही लाटायला घेते. अगदी छोटा पेड्यासारखा गोळा घ्यायचा आणि त्याची गोल गरगरीत तवा भरून पळपट भरून चपाती करता येते. तुम्ही या पद्धतीने तुमच्या घरामध्ये पण नमुने असतील किंवा खायचे नखरे असतील तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. अगदी पातळ होतात चपात्या, कुठेही त्याला जाडपणा जरासुद्धा राहत नाही. आणि भाजण्याची पण प्रोसेस तुम्ही बघू शकता. ज्या वेळेस मी तव्यामध्ये चपाती टाकते तेव्हा अगदी गॅस बारीक असतो आणि ज्या वेळेस हे बघा, आत्ता मी गॅस आहे ना अगदी फास्ट केलेला आहे. 2-3 वेळा गॅस बारीक करावा लागतो, फास्ट करावा लागतो. जसं मैत्रिणीनं तुम्ही चपात्या बनवत जाल तसं आपल्याला अंदाज येतो की कधी गॅस बारीक करायचा आणि कधी मोठा करायचा. तर बघा, आता तिसरी चपाती पण माझी इथे झालेली आहे भाजून. आता ही चौथी चपाती ही तुम्हाला मी भाजून दाखवते. हातावर घेताना पण तुम्हाला दिसत असेल किती पातळ चपाती आहे. काठसुद्धा बघा तिचे कुठेही जाड वगैरे अजिबात नाहीत. तर मी आता ही चपाती भाजून घेते. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्ही बघताय पण प्लीज लाईक करत जावा हो. लाईक करत नाही, त्यामुळे कसं, एक लाईक जरी केलं तर मला व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले बनवण्याचं प्रोत्साहन येईल. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर मी आता या सगळ्या चपात्या, म्हणजे आता तर मी 4 पातळ चपात्या करून घेतलेल्या आहेत, बाकीच्या मला नॉर्मल चपात्या बनवायच्या आहेत. तर इथे बघा, माझी आता चौथी चपाती पण भाजून झालेली आहे. त्याचबरोबर मग सगळ्यांसाठी ज्या दुसऱ्या बनवायच्या आहेत 5-6 चपात्या, त्या नॉर्मल पद्धतीने भाजून घेते. आता जी मी चपाती मैत्रिणीनं लाटत आहे ना, ती मात्र टुमटुमीत फुगते, कारण या नॉर्मल चपात्या आहेत आणि या चपात्या फुगतातच. ह्या जाडीला पण असतात थोड्या आणि पटकन फुगतात आणि एवढी भाजावी पण नाही लागत. ह्या चपात्या, पातळ चपात्या कसं खूप भाजाव्या लागतात. अगदी कुठेही कच्चापणा राहिलेला त्यांना आवडत नाही. तर चला, आता तुम्हाला मी सगळ्या चपात्या झालेल्या आहेत माझ्या पातळ चपात्या लाटून. तर बघू शकता इथे किती अगदी पातळ चपात्या झालेल्या आहेत. त्याचे काठसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघा, व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल. बघा, अगदी पातळ असे काठ झालेले आहेत. चपात्याही किती पातळ आहेत पण कडक नाहीये. तुम्हाला बघा, मी चुरगुळून मुरगुळून सुद्धा चपाती दाखवलेली आहे. तर बघा, खूप सुंदर अशा या चपात्या होतात मैत्रिणींनो. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये कोणाला पातळ चपाती आवडत असेल तर तुम्ही ही कागदासारखी पातळ चपाती नक्की बनवून बघा. अगदी मऊसूत राहतात. सकाळी करून संध्याकाळी खाल्ल्या तरीही मऊसूत राहतात. तर बघा, माझ्या या 4 चपात्या तुम्हाला मी आता इथे दाखवत आहे. याच पद्धतीने सगळ्या चपात्या मी रोज माझ्या मिस्टरांकरता बनवत असते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.